मंडळी, यंदाची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनलेली आहे. गावगाड्यातल्या पारांसारखंच शहरांच्या चौकाचौकात नाक्या नाक्यावर विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेचे झालेले 2 भाग तर राष्ट्रवादीमध्ये झालेली बंडाळी, याबरोबरच अनैसर्गिक वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या युत्या आणि आघाड्यांमुळे मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बंडखोर आमदार, मराठा आरक्षण, यातच जरांगे पाटलांनी स्वतःचे उमेदवार उभे करत अचानक 4 नोव्हेंबर रोजी मागे घेतलेले अर्ज, तरी देखील त्यांच्या विचारांचे प्राबल्य ज्या ठिकाणी आहे तिथं उमेदवार पाडण्याची भीती, या सगळ्या वातावरणात आता महाराष्ट्रात झालेली युती आघाड्यांमुळे मित्र पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात अनेक ठिकाणी उभे आहेत. त्यामुळं तिथं मैत्रीपूर्ण लढती होणार की छुप्या मार्गानं दुश्मनी साधली जाणार असा पेच निर्माण झालाय. 4 नोव्हेंबर रोजी अनेक बंडाळ्या थंड करण्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं असलं तरी देखील महाराष्ट्रात 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणारच असं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. आपण याच 5 जागांवरची नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मैत्रीपूर्ण लढत होऊ घातलेला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोर्शी. खरं तर मोर्शी हा अमरावती जिल्ह्याचा भाग आहे, पण राजकीय दृष्ट्या तो वर्धा लोकसभा मतदारसंघात येतो. त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र भुयार यांनी अपक्ष लढत देत मागची विधानसभा निवडणूक गाजवली होती. मात्र यंदा त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित झाली. दरम्यान महायुतीतील मित्र पक्षाचा उमेदवार उभा असला तरी सुद्धा भाजपनं तिथं त्याचा उमेदवार दिलेला आहे. भाजपने उमेश यावलकर यांना मोर्शीतून उमेदवारी देत आपला पत्ता समोर ठेवलाय. तर विरोधी बाजूला शरद पवार गटाकडून गिरीश कराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीमध्ये एकत्र मांडीला मांडी लावून बसलेले असताना देखील दोन्ही पक्षाकडून हे उमेदवार उभे करण्यात आल्या कारणानं आता मतविभागणी होणार हे फिक्स आहे. ज्याला मताधिक्य मिळणार त्याचाच उमेदवार निवडून येणार, पण तरी विरोधकांची मतं खाण्यासाठी म्हणून तिथं मैत्रीपूर्ण लढतीचा गवगवा महायुतीकडून करण्यात येतोय. त्यामुळं आता मोर्शीची लढत ही शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी झालेली आहे. त्यानंतर मैत्रीपूर्ण लढत होऊ घातलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर. मंडळी, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या धर्तीवर विधानसभा लढवली जाईल हे स्पष्ट झाले. तिथं नवाब मलिक हे अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडून उमेदवारी मिळवतील हे स्पष्ट असताना नवाब मलिक यांनी अपक्ष म्हणून सुद्धा अर्ज तयार ठेवला होता. पुढे अजितदादांच्या गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. तर तिथंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत आणि विरोधात समाजवादी पक्षाकडून उभे आहेत अबू आझमी. दरम्यान आता मुस्लिम बहु लोकवस्ती असलेल्या मानखुर्द शिवाजीनगर भागात अबू आझमी यांना फायदा होणार हे फिक्स असल्यानं तिथं त्यांचा विजय होऊ शकतो असं बोललं जात होतं. परिणामी त्यांचा विजय रोखण्यासाठी आणि महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीच्या निकषावर गेम प्लॅन आखण्यात आला. मुख्य लढत ही सुरेश पाटील विरुद्ध अबू आझमी अशी असताना मुस्लिम मतं खाण्यासाठी तिथं नवाब मलिक यांना अजितदादांनी उतरवलं. या सर्व खेळीमागं भाजपचा डाव असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान हिंदू मुस्लिम मतदारांमध्ये आता हिंदू मतदार एक होऊन त्याचा फायदा शिंदे गटाच्या सुरेश पाटील यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे. पुढे मैत्रीपूर्ण लढत होत असलेला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे आष्टी. भाजपकडून सुरेश धस यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिथंच महायुतीतील मित्रपक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान युतीकडून सुरेश धस यांची उमेदवारी अंतिम झालेली असताना ऐनवेळी अजितदादांनी आजबे यांना उमेदवारी दिल्यानं सुरेश धस यांनी आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं. कारण या अगोदरच्या विधानसभेत भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी नाकारून भीमराव धोंडे यांना उमेदवारी दिली होती. पण यंदा सुरेश धस यांना उमेदवारी देऊन भाजपनं चूक सुधारली असली तरी आजबे यांच्या एंट्रीमुळे महायुतीची गणितं बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली होती. सध्या भीमराव धोंडे बंडखोरी करून अपक्ष उभे आहेत. त्यामुळं सुरेश धस यांच्या मतात विभागणी होणार हे निश्चित आहे. तो तोटा भरून काढण्यासाठी अजितदादा यांनी आजबे यांना समोर केलंय, जेणेकरून शरद पवारांच्या मेहबूब शेख यांना मताधिक्य मिळू नये. यामुळं आष्टीमध्ये सध्या महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असून तिथं आपल्याला चौरंगी सामना रंगताना दिसेल. त्यानंतर मैत्रीपूर्ण लढतीबाबत विशेष लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होताना दिसते. शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे उभे असून अजितदादांनी मात्र तिथं माजी IAS अधिकारी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी दिली, जेणेकरून काँग्रेसच्या संजय जगताप यांच्या पुढ्यात आव्हान उभं करता येईल. तिथेही शिवतारे आणि झेंडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे आणि त्या लढतीचा निकाल महायुतीकडे झुकणार की पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संजय जगताप बाजी मारणार हे येणाऱ्या काळात कळेल. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ. तिथं काँग्रेसकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान अवताडे तर शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. पंढरपूरमध्ये महायुती नाही तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. राज्यातील मैत्रीपूर्ण लढतीत महायुतीच्या 4 तर महाविकास आघाडीची 1 अशा 5 जागांवर निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर जरी या लढती मैत्रीपूर्ण दिसत असल्या तरी यात छुप्या क्लुप्त्या, विरोधाला विरोध, नाराजी नाट्य, एकमेकांबद्दलची धुसफूस सुद्धा आहे. दुर्गामी परिणाम आपल्याला मतफुटी, पक्षांतर्गत मतभेद आणि मित्र पक्षात धुसफूस अशा रूपानं येत्या काळात दिसू शकतो. बाकी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच
आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.